राज्य माझा न्यूज, आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी। नोकरी लावण्याच्या बहाण्याने अनेकांना 56 लाखांचा गंडा घालणाऱ्या इसमाला बदलापूर पूर्व पोलिसांनी अटक केली आहे। मागील 4 वर्षांपासून हा ठगबाज लोकांना गंडवत होता। अखेर बदलापूर पूर्व पोलिसांनी तांत्रिक तपास करत आरोपीला बेड्या ठोकल्यात। बदलापूरच्या रोहित रोकडे याने रोकडा कमवायच्या लालसेपोटी अनेकांना गंडवलं आहे। गुजरात, मुंबई, ठाणे अशा अनेक शहरांमध्ये तरुणांना रेल्वेत नोकरी लावतो असं रोहित रोकडे सांगायचा। मात्र पैसे घेऊन झाले की तो टाळाटाळ करायचा। अनेकांची फसवणूक केल्यानंतर रोहित रोकडे बदलापूर शहर सोडून दुसऱ्या शहरात अनोळखी म्हणून वावर करत होता। अखेर फसवणूक झालेल्या फिर्यादीने बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता। रोहित रोकडेवर गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तांत्रिक तपासाला सुरुवात केली होती। कुठलेही धागेदोरे नसताना बदलापूर पूर्व पोलिसांनी मोठ्या शिताफीने रोहित रोकडेला बेड्या ठोकल्यात। गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेश गजल आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली आहे। वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरण बालवडकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई पार पडली। या प्रकरणाबाबत पोलीस निरीक्षक राजेश गजल यांनी अधिक माहिती दिली आहे। नोकरी लावण्याच्या आमिष देऊन अनेक नागरिकांची फसवणूक केल्याचा प्रकार घडलेला आहे। काय एकंदरीत सविस्तर प्रकार आहे? रेल्वेत नोकरी लावतो असं सांगून मुंबई, ठाणे, गुजरात तसेच आपल्या बदलापूरच्या देखील लोकांना त्यांच्याकडून पैसे घेऊन कोणतीही नोकरी न लावून देता त्यांची फसवणूक केली होती। अशा मजकुराचा आदेश वरिष्ठांमार्फत अर्ज जो आहे तो फिर्यादीचा ठाणे येथे प्राप्त झाला होता। तिथून त्या अर्जाची चौकशी होऊन गुन्हा दाखल झाला होता आणि त्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यातून मी स्वतः करत होतो। या तपासामध्ये माननीय पोलीस आयुक्त श्री डुमरे सर, जॉईंट CP साहेब श्री चव्हाण साहेब, आमचे ॲडिशनल CP साहेब श्री जाधव साहेब, माननीय पोलीस उपायुक्त श्री गोरे साहेब, सहाय्यक पोलीस आयुक्त श्री काळे साहेब आणि बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री किरण बालवडकर साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा तपास चालू होता। या गुन्ह्याची व्याप्ती जी आहे ती अत्यंत व्यापक स्वरूपाची होती। सन 2020 ते 24 दरम्यान हा गुन्हा घडलेला होता। मात्र दाखल करण्यासाठी ते फिर्यादी जे आहे ते उशीर आले। त्यांना नोकरी लागेल, नोकरी लावून देतो असा आमिष जे आहे त्या गुन्ह्यातला जो अटक आरोपी आहे त्याने आणि इतर पाहिजे आरोपी त्यांनी सांगितलं होतं। त्याच्यामध्ये लोक थांबले होते आणि जवळपास 56 लाख रुपये म्हणजे फिर्यादी आणि इतर साक्षीदार यांच्याकडून 56 लाख रुपये यातला सध्याला एक अटक आरोपी केला आहे आम्ही रोहित रोकडे यांनी आणि त्याच्या इतर साथीदारांनी त्यांच्याकडून घेतले होते। या आरोपी बराच दिवस जो आहे तो पूर्वी बदलापूर परिसरात राहत होता। त्यानंतर तो इथून निघून दुसरीकडे स्वतःचं अस्तित्व लपवून वावरत होता आणि ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला ज्यावेळेस तपासाला गती मिळाली आणि याच्यामध्ये सदरचा आरोपी जो आहे तो नवी मुंबई परिसरात राहत असल्याची माहिती मिळाल्याने आमचं बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याचं डिटेक्शन पथक जे आहे त्यात आमचे PSI तिटे साहेब, चव्हाण साहेब, पोलीस हवालदार मस्कर, पिसे, पाटोळे, SI कुकले अशा सर्व आमच्या टीमने सदर ठिकाणी सापळा रचून त्या आरोपीला जे आहे अत्यंत शिताफीने ताब्यात घेतलं आहे। सर त्याची पार्श्वभूमी काय? त्याची पार्श्वभूमी सध्याला तो एका खाजगी ठिकाणी कामाला होता। पूर्वी त्याचा बदलापूर पश्चिम परिसरात आणि अंबरनाथ पूर्व परिसरात त्याने प्लेसमेंटसाठी म्हणजे लोकांना नोकरी लावून देतो यासाठी त्यांनी ऑफिसच टाकलं होतं आणि त्या माध्यमातूनच त्याने काही लोक त्यांच्याकडे अप्रोच झाले होते आणि त्यातून त्यांनी लोकांची फसवणूक केली होती। या प्रकरणामध्ये तो एकच आरोपी आहे की अजून कोणी होते का? सध्याला एक आरोपी अटक झालेला आहे आणि या पोलीस कस्टडीच्या दरम्यान इतर आरोपींची देखील नावं निष्पन्न झालेली आहेत। त्यांचा देखील शोध चालू आहे। ते ठाण्याच्या बाहेरचे, काही मुंबई परिसरातले, काही राज्याबाहेरचे देखील आरोपी आहेत पण निष्पन्न होत आहेत। त्याच्यामुळे तपास करून लवकरच आम्ही त्यांना देखील जेरबंद करीत आहोत।